नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण बोलणार आहोत शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याबद्दल। हा हप्ता कधी मिळणार आहे? 2000 रुपये मिळणार का की एका वेळेस 4000 रुपये मिळणार आहेत? पात्रता काय आहे? ई-केवायसी का गरजेचं आहे आणि हप्ता तपासायचा कसा? या सगळ्या प्रश्नांची एक एक करून उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये केंद्र सरकारने सुरू केली। उद्देश छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून शेतीसाठी हातभार लावणे। या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 6000 रुपये जमा केले जातात। रक्कम 3 हप्त्यांमध्ये येते, प्रत्येक हप्ता 2000 रुपयांचा। आतापर्यंत 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत। आता सगळ्यांची उत्सुकता आहे, 21वा हप्ता कधी येणार? 21व्या हप्त्याबद्दल मोठी बातमी। सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार 21वा हप्ता नोव्हेंबर 2025 मध्ये जाहीर होणार आहे। यावेळी 2 प्रकारची परिस्थिती आहे। एक, ज्यांना 20वा हप्ता मिळाला आहे, म्हणजेच ऑगस्ट 2025चा, त्यांना यावेळेस नेहमीप्रमाणे 2000 रुपये मिळणार आहेत। 2, ज्यांना 20वा हप्ता मिळालाच नाही, त्यांना सरकारकडून मोठा दिलासा दिला आहे। त्यांना एकदम 2 हप्ते म्हणजेच 4000 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच काही शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येतील आणि काहींच्या खात्यात थेट 4000 रुपये येणार आहेत। 2, ई-केवायसीचे महत्त्व। शेतकरी बांधवांनो, लक्ष द्या, ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे। ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे जर तुम्ही अजून ई-केवायसी केलेलं नसेल तर तात्काळ करा। ई-केवायसी कुठे करता येते? 1, CSC सेंटरवर। 2, ऑनलाईन पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर। फक्त आधार कार्ड आणि मोबाईल नंबर पुरेसा आहे। पात्रता आणि अपात्रता। शेतकरी ज्यांच्याकडे जमीन नोंदणीकृत आहे, छोटे व सीमांत शेतकरी, शेतकऱ्याचे नाव लाभार्थी यादीत आहे, मोठे शेतकरी ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन आहे, ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न सरकारच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे, सरकारी नोकरीधारक, व्यवसाय करणारे, पेन्शन घेणारे लोक, ज्यांचं बँक खातं आधारशी लिंक नाही। पैसे कसे येतात? सरकार डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते। आधीचे सर्व हप्ते याच पद्धतीने आले होते। 21व्या हप्त्यातही पैसे थेट खात्यात जमा होतील। पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जा, pmkisan.gov.in। होमपेजवर बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करा, नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका, कॅप्चा कोड भरून गेट डेटावर क्लिक करा। स्क्रीनवर तुमची संपूर्ण माहिती दिसेल। आधी कोणते हप्ते मिळाले आहेत, कोणते मिळालेले नाहीत, पुढील हप्ता कोणत्या स्थितीत आहे। ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा, आधार व बँक खाते लिंक करा, जमीन नोंदणी व्यवस्थित अपडेट ठेवा। शंका असल्यास जवळच्या कृषी कार्यालयात किंवा CSC सेंटरला भेट द्या। अधिकृत वेबसाईटची माहिती नियमित तपासा। शेतकरी बांधवांनो, आज आपण पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची संपूर्ण माहिती घेतली। हप्ता कधी येणार आहे, कोणाला 2000 रुपये आणि कोणाला 4000 रुपये मिळणार आहेत, ई-केवायसी का गरजेचा आहे, कोण पात्र आणि कोण अपात्र, आणि हप्ता तपासायचा कसा, हे सगळं आपण पाहिलं। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा आणि पुढील प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।